आमच्या शिवतर स्टॉपला आले बघा. शिवतर एसटी शिवतरवरनं आलेली. लाल परी मैदान खड़ी क्या खूब लड़ी क्या खूब लड़ी. अंबई काल आम्ही पोळ्या बनवल्या होत्या. त्या पोळ्या बघा ॲक्च्युली ऊन नसल्यामुळे जास्त त्या सुकल्या नाही म्हणून आम्ही आता अशा करून खाते बघा त्याला. हां पण छान झालं, चवीला छान झालं. तर अजून सुकल्या असतं ना कडकडीत तर लय भारी. आपण एकदा सुकवलेला व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. त्या कशा सुकवल्या होत्या. त्याला ऊन लागतं, आता ऊन नाही, सारखा पाऊस होतोय त्यामुळे ते व्यवस्थित सुकल्या नाही. प्रॉपर सुकल्या असतं ना तर छान झाल्या असत्या आंबा पोळ्या. शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी सकाळी आपण बघितलं, तुम्ही गेलो होतो वरती मुरड्यात गेलो होतो दुकानात, तेव्हा एसटी बघितली. दुपारी थोडंसं काम केलं. आता संध्याकाळी पण काम केलं. पप्पा, मी, समीक्षा, आई सगळ्यांनी मिळून काम केलं. थोडंसं बागेचं कुंपणाचं काम होतं. थोडं गवत आलं होतं वरती. सगळं नाही काढून झालं आहे पण आता तर व्यवस्थित खुरटं गवत म्हणजे खूप बुटकं गवत असतं समीक्षासारखं. तर ते काढायला जमत नाही. उंच गवत असतं ते पटापट काढायला जमतं. तरी पण आपण केलेलं आहे आणि बघू आता नांगरणी करावीच लागणार आहे. कारण ते आता पुढचं पण गवत आहे ते असं बेणून नाही जमणार. तर ते गवत आपण नांगरणी करणार असताना आपल्याला हळद वगैरे लावायची आहे. आणि आता चाललो आहे मंडळी खेडच्या मार्केटमध्ये समीक्षासोबत. एन्जॉय करतो आहे आम्ही. बोल एन्जॉय. चला आता खेडच्या मार्केटला जाऊ आणि मग बोलू. मी आलो आता खेडला, खेडच्या बाजारपेठेत. इकडे बघा खेड एसटी स्टँड बघा. गाडी लावण्याने जरा आपल्याला कोयत्या त्या धार लावायला दिल्यात. खेड एसटी स्टँड बाजारपेठ. समीक्षा हा काय बोललं का? मी भरण्यात मंगळवारच्या बाजाराला, खेडला मंगळवारचा बाजार असतो सगळे इकडे. इथे वरती बाजार असतो आपल्याकडे पहिला पण वेळ आपण आलेलो आहे खूप वेळा. आता हे समीक्षा कांद्याचे भाव काढणार, बटाट्याचे भाव काढणार. बाप रे बाप, मुंबईला एवढा कांदा भरलाय तरी इथे पण भाव काढणार. इथे ड्रम पण विकायला 300 रुपयाला धान्य वगैरे ठेवायला. मासे बघा, नदीचे मासे, लिंब. सुकी मांदेली बघा, सुकी मांदेली पण आहे इथे आहे. सुकी मच्छी पण आहे. मंगळवारचा बाजार. तू बोलीस मांदेली आणि मांदेली समोर. आज गर्दी अजून सुद्धा मुंबईची लोक आहेत वाटतं ना. एवढं मोठं मार्केट आहे. वडपौर्णिमेचं पण साहित्य आलेलं इकडे. बघ मंडळी, म्हणजे आठवडा बाजारात किराणा मालासारखं पण बाजार भरला जातो. सगळं डाळी, साबण, शॅम्पू सगळं भेटतं. फिरता बाजार, आठवडा बाजार. किती गर्दी आहे बघा. समीक्षा तर वस्तू घ्यायला येते आणि सगळी दुकानं फिरते. आम्हाला अशा इथे जाळ्या बसवाव्या लागतात ना. ते बघा, हे बघा किडे बघा. किडे म्हणजे कीटक सगळे झाडावरचे. आता कीटक आहेत ना सगळे घरात येतात आणि मग रात्रीचे ते कानापाशी भनमून करत राहतात. किती किडे आहेत बघा. त्यातले तरी पण काय आलेत बघा. हे बघा आता तर किती आले बघा.
मग अशी ते काजवा पण आलेला आहे बघा. किती पाखरं येतात, ती दिवसाची येत नाहीत पण रात्रीची बरीच पाखरं येतात सगळी बघा. त्यातली पाखरं बघा इथे बघा, ते बघा. नंतर ही लाईट बंद झाली ना, तर मोबाईल जर तुम्ही चालू केलात की मोबाईलवर येतात ते, असं सगळं आहे वाटतं. त्यामुळे असं बसावं लागतं पहिलं, नाही तर खिडक्या बंदच ठेवायला लागायच्या, त्यामुळे गरम व्हायचं. मग आता जाळ्या बसवून घेतल्या. तर मंडळी आता 11:15 झाले आणि ऑफिसचं काम वगैरे झालेलं आहे आपलं. आणि बघितलं तुम्ही मगाशी आपण गेलेलो आपल्या मंगळवारच्या बाजारात थोडंसं भाजी वगैरे आणण्यासाठी, आणि मग तिथनं घरी आलो थेट, आणि आपलं ऑफिसचं काम वगैरे चालू झालं. आज दिवसभरात आपण थोडंसं बाहेरचं काम केलं, पण मी बाहेरचं काम तुम्हाला उद्या दाखवेन काय काय केलं ते. तर आता मंडळी झोप आली की आपला मुंबईचाच टाईम होता इथे झोपायचा. असो, तरी तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तुम्हाला टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.